प्रेक्षको नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे युवकचे सरचिटणीस विजयराव कुऱ्हाडे आहेत. त्यांच्याकडे नव्यानेच एक जबाबदारी म्हणजे आमदार सुनील शेळके यांच्या मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून त्यांची निवड केलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. निवडणुकीचं गणित कशी असणार आहे? शरदचंद्र पवार यांच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार आहे? स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार की उमेदवारी बदलून देणार? याबाबतचा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारला जातोय. आता विजयराव त्यांच्या पक्षाची भूमिका नेमकी कशा पद्धतीनं मांडतायत? कारण जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीची उमेदवारी आम्हाला मिळावी अशा प्रकारचा प्रयत्न महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील करतात. त्याचबरोबर विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा पक्ष काँग्रेस आहे. ते सुद्धा शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची तुतारी हातामध्ये घेण्याच्या तयारीमध्ये आहेत. खासदार अमोल कोल्हे यांचा आज वाढदिवस आहे. तालुक्यामध्ये जे फ्लेक्स लावलेत त्या फ्लेक्सवर सत्यशील शेरकर यांची छबी भली मोठी पाहायला मिळते. त्यामुळे सत्यशील शेरकर शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये जाऊन हातामध्ये तुतारी घेणार का असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्याचबरोबर जुन्नरची विधानसभेची उमेदवारी शरदचंद्र पवार यांच्या पक्षालाच मिळावी असा आग्रह मोहित ढमाले, त्याचबरोबर तालुक्याचे अध्यक्ष तुषार थोरात, शरद लेंडे, अनंतराव चौगुले यांचा देखील आहे. शिवसेना म्हणतोय लोकसभेला आम्ही खासदार कोल्हे यांचं काम केलं, ही जागा आम्हालाच मिळायला हवी. बघूया पुढे काय काय घडतंय. तुर्त विजयराव कुऱ्हाडे काय सांगतात ऐकूया. विजयराव नमस्ते. आपलं मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. मावळ मतदारसंघामध्ये तुमची नियुक्ती झालेली निरीक्षक म्हणून त्या मतदारसंघात जाऊन आलात का? काय चित्र पाहायला मिळालं? वाणी साहेब, कसं आहे, प्रदेश संघटने जे लोक काम करतात त्यांना प्रदेश पातळीवरूनच ज्या 200 आपल्या जे काही 88 विधानसभेचा क्षेत्र आहेत त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून त्याला त्या ठिकाणी नेमणूक त्या ठिकाणी केली जाते. आता मला ते पत्र पार्टीकडनं मिळालं आणि आम्हाला ज्या ज्यावेळी सूचना येतात ती माहिती आम्हाला पक्षापर्यंत पोहोचवायचं काम हे एक कामाचा भाग म्हणून, प्रक्रिया म्हणून ते करायचं असतं. त्यामुळे ते पद आणि ते काही आपल्याला काही पद मिळालं म्हणून असा काही विषय नाही आहे. जबाबदारीची जी एक आपल्या खांद्यावर पडलेली आहे ती प्रामाणिकपणे आपलं करण्याचं काम आहे. पार्टीला विधानसभेच्या निवडणूक तोंडावरती एकदम अचूक अशी माहिती पार्टीकडनं ऑफिशियली जी जायला पाहिजे ती आपण द्यायचं काम निरीक्षण सुरू केले का? हो, त्याच्यामध्ये काम सुरू झालंय. आणि आम्ही आता एकदा मी जाऊन पण आलो, तिथं काही लोकांशी भेटलो आणि तिथल्या काही लोकांचं जे काही लोकसभेचं चित्र होतं आणि विधानसभेचं चित्र जे आहे ते फार वेगळं आहे. पण त्यांच्याकडे जसं आहे तसं आपल्याकडे सुद्धा आहे. म्हणजे आपल्याकडे जसं आहे तसं त्यांच्याकडे पण आहे. त्याच्यामुळं विधानसभेची गणित पूर्णपणे वेगळी काय आहे ना आपल्याकडे काय आहे. त्यांच्याकडे जे तुल्यबळ उमेदवारांची संख्या जी काही आहे त्यापेक्षा अधिक आपल्याकडे आहे. म्हणजे स्पर्धा अधिक आपल्याकडं. पण त्यांच्याकडे कसं आहे, तो 2 भागातला मतदार आहे. म्हणजे एकदा तुम्ही बघाल लोणावळ्याचा शहरी भाग आहे, इकडं पिंपरी चिंचवडचा काही प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं सामना होण्याची दाट शक्यता आहे. तिकडे तसं राष्ट्रवादी भाजप नाही. तिथं कसं आहे, अजितदादांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि यांचा अलायन्स आता राज्यामध्ये आहे, तर तिथं त्यामध्येच थोडंसं विदुष्ट येण्याची शक्यता किंवा ते दिसतंय. आता इकडं जर बघितलं तर हे सगळे एकत्र येऊनच त्या ठिकाणी त्यांना काम करायचे. म्हणून काँग्रेस असेल, उद्धवसाहेब ठाकरेंचा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा पक्ष आहे, हे सगळे एकत्र ताकदीने येऊन काम करतील. आणि याच्यामध्ये पवार साहेबांच्या सोबतीने काम केले जे जुने जाणते लोक आहेत, म्हणजे वयाने जरी ज्येष्ठ असले तरी ते सक्रिय झालेले त्या ठिकाणी दिसत आहेत. परंतु विद्यमान आमदारांचं त्या ठिकाणी काम जे आहे ते नौखे आमदार म्हणजे पहिली टर्म त्यांची आहे आणि त्यांनी सत्तेमध्ये राहून त्यांना जो काही निधी त्यांनी आणायचा तो प्रभाव त्या ठिकाणी त्यांचा पडलेला दिसतो आपल्याला. परंतु एकूण जनमत जे आहे ते उद्धवसाहेब ठाकरेंच्या सोबत आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत आहे, राहुल गांधी सोबत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीची मूठ जी वज्रमूठ आहे ती त्या ठिकाणी चांगली पाहायला मिळते. पण आता मतांच्या आकडेवारीमध्ये उमेदवाराच्या आपल्या एकूण परफॉर्मन्स आणि त्याचं जे काही वातावरण निर्मिती असते त्यामध्ये आपल्याला खूप काही काम त्या ठिकाणी करणं बाकी आहे. आता हे झालं मावळ विधानसभेचं. ते पार्टीला जे द्यायचं ती माहिती आम्ही योग्य प्रकारे देऊ. तो काही प्रक्रियेचा भागच आहे. तिकडे तुमच्या पक्षाचे इच्छुक कोण आहे
आणि परिस्थिती काय? नाही, तिथं इच्छुकांची संख्या खूप आहे, पण बाकीच्या पक्षातून काही लोक येत आहेत का, तर अशी पण चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. आता हे सगळं आपण त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्याला ज्या वेळेला इन्कमिंगवर डोळा आहे. हा काही इन्कमिंगची पण चांगली शक्यता आहे. म्हणजे तिथं जनसंपर्क असणारे जे लोक आहेत आणि काही संघटन बांधणारे जी काही सक्षम नेतृत्व आहे. 4-2 नावं नाही, जाऊ देत, त्याच्यामध्ये आपण जायचं नाही. तो पार्टीचा अधिकार आहे, मला त्यावर बोलायचा अधिकार नाहीये. मला जी पार्टी फक्त माहिती आपल्याला पोहोचवायची, त्याच्यावर चर्चा आपण करू शकतो. उमेदवार तुमच्या पक्षाचा शरदचंद्र पवार या पक्षाचा सुनील शेळके यांना पर्यायी उमेदवार तिथे कोण आहे का पक्षाचा? नाही, तिथं खूप उमेदवारांची संख्या फार मोठी आहे इच्छुकांची. पण तिथं अशी गोष्ट आहे का ते जसं जुन्नरला आपल्याकडे जागा पवार साहेबांच्या पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुटेल, तशी ते परिस्थिती तिकडे पण आहे. त्या जागेवर क्लेम पण त्यांचा आहे. आता त्याच्यामध्ये जी काही जागा सुटायची आहे त्याच्यामध्ये काँग्रेस तर किंवा शिवसेना तर हे सगळे ताकदीने एकत्र येणारच आहेत. पण जी माणसं जे पवार साहेबांच्या डोक्यामध्ये जे काय असेल, तिथं शहरी मतदार आहे आणि ग्रामीण तिथला मावळचा पण काही इंडस्ट्रियल एरिया आहे, काही आदिवासी भाग त्या ठिकाणी पलीकडचा आहे, ह्याच्या अनुसरून ते करतील आणि त्या घडामोडी सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीला तुम्हाला प्रचंड अनपेक्षितपणे यश मिळालं. पवार साहेब, उद्धव साहेब, काँग्रेसची जादू, कोल्हे साहेबांचं स्पीच, ह्या सगळ्यांचा मिलाफ होऊन कोल्हे साहेब पुन्हा दुसऱ्यांदा खासदार झाले. आज त्यांचा वाढदिवस आहे. काय आज शुभेच्छा. सन्मान्य खासदार संसद डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, तालुक्यातल्या सगळ्या संघटनेच्या वतीनं, मी आमच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीनं सह खासदार साहेबांना मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. कारण राजकारणामध्ये त्यांची एंट्री ज्यावेळी झाली त्यावेळी उमदा तरुण, एक अभ्यास व्यक्तिमत्व, प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी त्यांची छाप जनमानसावर पाडली आणि एक पर्यायी चांगला सक्षम म्हणून जनतेने त्यांना मागच्या वेळेला कौल त्या ठिकाणी दिला. आणि ह्यावेळेला तर त्यांच्याकडे संघटनेची सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली आणि एक चांगला परफॉर्मन्स त्यांना या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी द्यावा लागला आणि चांगल्या मताने ते निवडून आले. आता त्या निवडीची कारणं अनेक असतील. म्हणजे जे काही पक्ष फुटले गेले आणि जी काही लोक दुभंगली गेली पक्षातली, त्यामध्ये पवार साहेबांच्या बाजूनं खासदार कोल्हे साहेबांनी घेतलेली भूमिका ही लोकांना आवडली. पवार साहेबांना एकटं सोडून जे लोक सोडून गेले त्यांच्या विरोधामध्ये जनमताची लाट उसळली आणि उद्धवसाहेब ठाकरेच्या बाबतीत पण तेच झालं. त्यांना मुख्यमंत्री पदावर पायउतार व्हावं लागलं. ही सल लोकांच्या मनामध्ये आली आणि त्याचा सगळ्याचा परिपाक म्हणून लोकसभेला राज्यामध्ये जी लोकसभेच्या सीट्स होत्या त्या खूप चांगल्या प्रकारे आपल्याला जिंकता आल्या. महाविकास आघाडीला त्यामध्ये खूप चांगलं यश मिळालं. आता हे झालं लोकसभेच्या एकूण धर्तीवरती आणि आपण जर पाहिलं त्यावेळेला तर खासदार कोल्हे साहेबांना एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट झाला होता की मतदारसंघात फिरत नाहीत, निधी देत नाहीत, काम करत नाहीत, वेळ देत नाहीत, असं असं हो असं नॅरेटिव्ह सेट झालं होतं किंवा काही अंशी ते खरं होतं. कारण ते पण वेळ त्या ठिकाणी देऊ शकत नव्हते. मग त्याच्यावर खूप सभामधून बोललं गेलं, त्यांच्यावर टीका करण्यात आली, काही प्रमाणात बाकी पक्षात लोकही बोलले गेले. पण लोकांनी पवार साहेबांना पाहिलं, लोकांनी उद्धवसाहेब ठाकरेंना पाहिलं, लोकांनी भाजपच्या विरोधातलं मत द्यायचं म्हणून ह्या लोकांना सक्षमपणानं ताकद द्यायची म्हणून त्या ठिकाणी पाहिलं गेलं. मग आपल्या जुन्नरचेच उमेदवार असल्यामुळं आधीचं लीड 51,000 आपण त्या ठिकाणी देऊ शकलो आणि उत्स्फूर्त झालेलं मतदान होतं. म्हणजे ठीक आहे, अमोल कोल्हे साहेब होते, आधी मत निवडून आले, त्या ठिकाणी कोणीही असतं तरीसुद्धा ते मताधिक्य तेवढंच राहिलं असतं किंवा थोडंफार मागपुढं फरक झाला असता. पण पवार साहेबांच्या सोबत लोक होते आणि त्याच्यामध्ये निष्ठेनं कोल्हे साहेब राहिले, ह्यामुळं त्यांना अधिकचाच फायदा त्या निमित्तानं झाला. आणि त्यांनी नुसता लोकसभा मतदारसंघ हा नाही पाहिला तर राज्यामधल्या अनेक लोकसभा मतदारसंघ ते प्रचाराला पण गेले. त्यामुळं त्यांचं एक वलय त्या निमित्तानं तयार झालं आणि त्यांचा एक दरारा जो आहे, म्हणजे भाषणाचं जे काही त्यांचं कौशल्य आहे, अभ्यासूपणा जो आहे, संसदेतली भाषणं आहेत, त्यांच्या कामाला 100% आली. पण आता तालुक्यातल्या संघटनेला विश्वासामध्ये घेऊन उमेदवारी देण्याच्या बाबत चर्चेकडे आपण तुम्हाला नेण्यापूर्वी माझा प्रश्न असा आहे, तुम्ही मगाशी असं म्हणाले कोल्हे साहेबांच्या जागी दुसरा उमेदवार असला तरी तो त्या ताकदीने निवडून आला असता. शिवाजीराव आढळराव त्यांचा पक्ष सोडून घड्याळाकडे आले. जर शिवाजी आढळराव शरद पवारांच्या पक्षामध्ये आले असते आणि कोल्हे साहेब अजित पवारांच्या सोबत असते, निवडून आले असते. म्हणजे उमेदवार म्हणून मतदान हा विषय बाजूला ठेवा तुम्ही, तो प्रत्येकाचा प्रभाव असतो तेवढी मत त्यांच्याकडे असतातच. पण एक टेम्पो असतो, एक त्या ठिकाणी विचार तयार होतो, एक ती लहर लाट येऊन जाते आणि त्यात ते होत असतं. पवार साहेब उद्धव साहेबांची जी जादू मुळात ही त्याच्यामुळे कोल्हे साहेबांनी जास्त 100% झाला. पण
ही लढाई कोल्हे विरुद्ध आढळराव अशी यावेळी नव्हती. ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार, शरद पवार काका पुतणी हा असा थोडासा त्याला किंवा तो उद्धव एक ठाकरे विरुद्ध एकनाथ हा शिंदे. असं झालं त्याला, तो किनार जास्त होती. आणि म्हणून पवार साहेबांचा या वयातला जो उत्साह आहे, म्हणजे पवार साहेब या वयात जे काम करतोय, आम्ही प्रत्येक राज्यात सगळ्या सभा अटेंड केल्या, तुम्ही पण त्या साक्षीदार आहात. मधल्या काळामध्ये आमदार साहेबांमुळे आम्ही थोडंसं एक रात्री विचार करून ते झालं, पण ते पवार साहेब आपल्या हृदयातून मनातून निघूच शकत नाहीत. ठीक आहे, ते तुम्ही दादाकडे आम्ही गेलो, भेटलो, सगळं झालं, पण ते मनाला अस्वस्थ वाटत होतं, ते शक्य होत नव्हतं. पवारसाहेब ही जादूच अशी आहे की तुमच्यावर एकदा त्याचा विचारांचा पगडा तयार झाला किंवा ते सगळं तुम्ही पाहिल्याच्या नंतर त्याच्यामधून तुम्ही बाहेर येऊ शकत नाहीत. कारण ती एक पवारसाहेब ही एक संपत्ती, राष्ट्रीय संपत्ती आपली, असं आपण म्हणूयात. एक विजनरी नेतृत्व देशाला खरं तर मिळालं. मला वाटतं टाटा का कोणीतरी एक मोठे उद्योगपती असं म्हणाले होते, या देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून शरद पवारांचा गौरव करावा लागेल. मला वाटतं या वाक्यामध्ये सगळं आलं की त्यांच्याकडे खूप मोठं, पवारसाहेबांकडं फार मोठं काम आणि विजन, आणि त्यांच्यामुळं लोकांनी त्यांच्या ह्या वयात त्यांची असणारी धडपड जी आहे, जी काही धावपळ आहे, जी विचार मांडण्याची पद्धत आहे, जो काही ब्रेन आहे, जो काही स्पीच आहे, जो काही आव्हान आहे करायचं, किंवा जे अपडेट्स आहे पॉलिटिकली, ते खूप अपडेट आहेत. जनतेबद्दल आवड का राजकारणाबद्दलची आस्था? कसा जनतेबद्दलची आस्था की राजकारणाची आवड या वयामध्ये पण धावतात? नाही, पवारसाहेबांचं दोन्ही गोष्टी आहेत पवारसाहेबांच्या जीवनामध्ये अशा आहेत. राजकारणात तो तेल लावलेला पहिलवान असं म्हटलं जातं, आणि ह्या वयामध्ये एखादा म्हणजे त्यांच्यामध्ये मध्ये कोणतरी म्हटलं होतं बघा की मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. काय म्हटलं होतं? जे काय असेल ते नाही आपला नाही मुद्दा नाही आपला नाही मुद्दा नाही, असायचा. त्यांच्या जीवनाविषयी असं मला म्हणायचं. त्यांचं काही असेल ते असेल, आपल्याला मुद्दा पुढे न्यायचा आहे. पवार साहेबांवरती प्रेम करणारी माणसं तुम्हाला खेडोपाडी शहरामध्ये आजही दिसतील, आणि त्याचा परिपाक म्हणून या लोकसभेला खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हामुळं आपल्याला खूप चांगला बघायला मिळाला. आणि तुतारी चिन्ह घरोघरी पोहोचलं. स्वतः पवारसाहेब रायगडावर जाऊन तुतारी त्यांनी त्या ठिकाणी चिन्ह, राज्याला त्या ठिकाणी त्याची चिन्हाचं अनावरण केलं. ही फार मोठी गोष्ट त्या ठिकाणी घडली, आणि तोच फायदा सगळ्या लोकसभेला या लोकांना झाला. मगाशी तुम्ही जो मुद्दा काढत होते त्या मुद्द्याकडे तुम्हाला नेतो. जुन्नर विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या 1 डझनपेक्षा अधिक आहे. शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाकडे सुद्धा अर्धा डझनपेक्षा जास्त इच्छुक आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांच्याकडे 4-5 उमेदवार इच्छुक आहे. काँग्रेस आहे पक्षाचे युवा नेते, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सुद्धा शरद पवारांच्या पक्षामध्ये उडी मारण्याच्या तयारीमध्ये आहे. कारण त्यांचा पंजा, त्यांचा पक्ष तालुक्यामध्ये सध्याच्या काळामध्ये फारसा दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं, जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीमधून पवार साहेबांच्या पक्षाला उमेदवारी द्यावी, शिवसेनेला सोडावी, काँग्रेस पक्षाला सोडावी, का शेरकरांना पवार साहेबांच्या पक्षामध्ये घेऊन उमेदवारी द्यावी? वाणी साहेब, तुम्ही खूप कळीचा मुद्दा छेडतोय आपण, याच्यावर खूप चर्चा जबाबदारीने आपण करणं अपेक्षित आहे. आणि मला असं वाटतं की पार्टी पॉलिसीमध्ये आत्ताचं जे चित्र आहे विधानसभेचं, लोकसभेच्या निवडणुकीचा संदर्भ तुम्हाला विधानसभेला लावता येणार नाही. याचं कारण असं आहे की तालुक्यामध्ये शरददादा असतील, तालुक्यामध्ये आशाताई असतील, तालुक्यामध्ये सतीशदादा असतील, आमदार अतुल बेनके साहेब असतील, या सगळ्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मग पक्ष आहेत, आणि ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीची ताकदची लोकसभेला एकत्रितपणाने जी होती, ते हे इच्छुक सगळे झाल्यामुळं ती एकत्र ठेवणं हे फार अवघड आहे. याच्या पलीकडे महायुतीची ताकद एकत्र नव्हती आणि नसेल, कारण महायुतीचे सगळे घटक आज वेगळे इच्छुक आहेत, पहिल्यापासूनच ते प्रतिस्पर्धी एकमेकांमध्ये राहिलेले आहेत. पण महाविकास आघाडी जी एकजूट आणि एकमूट जी होती लोकसभेला, तिला विधानसभेला ठेवण्याचा करता अतिशय जिकरीनं, जबाबदारीनं त्या ठिकाणी पुढे जावं लागणार आहे. त्याच्यामध्ये याच्यावरचे जे नेते आहेत प्रत्येक पक्षाचे, म्हणजे शिवसेनेचे नेते असतील किंवा आता खासदार साहेब असतील, तिकडे काँग्रेसचे लिडर्स असतील, यांना खूप ताकदीने हे सगळे लोक एकत्रित ठेवावे लागतील. मध्यंतरी पतंगराव कदम साहेबांचे सुपुत्र आपले विश्वजित कदम साहेब असं काहीतरी म्हणाले की तुम्ही उमेदवारी तुम्हाला नाही मिळाली तर आम्ही तुमचं चांगली पॅटर्न करू. ही लोक तालुक्याच्या वर्मी लागली की बाबा तुम्ही कुठंतरी तुम्हाला हेतू साध्य करायचा आहे, काहीतरी स्वार्थ आहे तुमचा, म्हणून तुम्ही ह्या पक्षात जर नाही मिळालं तर मग तुम्ही तसं कराल. हे लोकांना आवडत नाही.
दुसरी गोष्ट, कदाचित ते विरोधाने म्हणाले असते. नाही ऐका ना, मला मला काय म्हणायचं ते कसे म्हणू देत. हे काही सत्यशीलाच्या बाबतीत म्हणतोय असं नाही मी, अतुल बेनकेच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. आता मी लोकसभेला बँकेच्या विषयावर चर्चा आपण नंतर करू. त्याने मी चित्र अगोदर चित्र महाविकास आघाडी. चित्र चित्र तुम्हाला सांग, चित्र हे जे नेते जे आहेत ना, मुख्य स्पर्धक चित्र आहेत ना, त्यांच्याविषयी सांगू. बघा, सत्यशील दादांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला गोष्ट सांगितली की नाही, इकडे त्याने म्हणायला पाहिजे की मला नाही मिळालं तर मी महाविकास आघाडीत काम करेल. त्यांना तुम्ही प्रश्न घ्यायला पाहिजे होता की तुमच्या बाबतीत असं म्हटलं गेलं, तुम्हाला मान्य आहे का ते? ठीक आहे, तो त्यांचा लुकआउट आहे. पण चित्र काय उभं राहते त्याच्यावर चर्चा करतोय आपण, तटस्थ वर्णन बघतोय आपण. आमदार साहेब काय म्हणतायत की मी पवार साहेबांकडे यायला तयार आहे, पण काही लोक यांना पक्षामध्ये घेत नाहीत, नाहीला जर मी पुन्हा इकडे लढतो. एक प्रकारची ते सहानुभूती मिळवत आहेत किंवा मिळते त्यांना. शरददादा काय म्हणतायत की ही उमेदवारी मलाच आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला आलं तर मी लढणारच आहे, नाही दिली तरी मी लढणारच आहे. ते पण पवार साहेबांच्या पक्षात डोळा मारतात. ते इकडे परत म्हणजे यांच्यात काय होते आता, अशा ताई समजा आपण बघूयात. ताईंना वाटतं की मी 3 वेळा लढले, आता मला तालुका नक्की आमदार करेल. अशा अपेक्षा असणं वाईट नाही आहे. पण आशाताई यांना शिवसेना पक्षाने ज्यावेळी काढलं त्यावेळी ते भाजपमध्ये गेलेत. म्हणजे त्यांना भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला नाहीये. मग आता भाजप ती त्यांना कमिटमेंट केली असेल काहीतरी की बाबा तुम्ही पण प्रवेश करते वेळी, करते वेळेला की बाबा तुम्ही या. त्याच्यानंतर पुलाखालून बरंच त्यांनी संघटना वाढवली, नाही त्यांनी संघटना वाढवली, त्यांनी माणसं जपलेली आहेत. त्यांचा पण एक वोट पॉकेट आहे त्यांचं, असं नाही की त्यांचं पॉकेट नाही आहे. आज या सगळ्या आशाताई, शरददादा, सत्यशीलदादा, अतुल बेनके साहेब हे सगळ्यांच्या पलीकडे जाऊन पक्षाला आलेले चांगले दिवस, पक्षाच्या एकूण सगळ्या वातावरणामध्ये पवारसाहेबांच्या सहानुभूतीवरती आम्हालाही संधी मिळेल तर आम्ही पक्षाचे निष्ठावान आहोत, आम्ही काय घोडं मारले म्हणून आमचे लेंडेसाहेब जे खरोखर पक्षाशी इतक्या प्रामाणिकपणाने आहेत, त्यानंतर मोहित ढमले असतील, अनंतराव असतील, चौगुले साहेब असतील, तुषारजी थोरात यांनी संघटनेच्या काळात संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं किंवा संघटना उभी करायचा प्रयत्न केला. किंवा पलीकडे आमचे आता आदिवासी भागामध्ये बाबा मला संधी मिळेल म्हणून देवराम शेठ लांडे, पक्ष कुठला का पण त्या भागाचं मला प्रतिनिधित्व करू द्या. पक्षाचे अंकुश आंबले आहेत. ह्या लोकांना वाटणं हा गुन्हा नाही. किंवा शिवसेना आता लोकसभेला आम्ही तुमचं काम केलं, विधानसभेला तुमचं आम्ही काम करा. तुमच्या पक्षाचे किशोर दांगड साहेब सुद्धा आहेत, कारण ते पण पक्षामध्ये खूप काळ सक्रिय आहेत, पवार साहेबांचे फार जवळचे विश्वास सक्रिय आहेत. मग आता मला असं म्हणायचं आहे, शिवसेना पक्ष सुद्धा काही कमी ताकदीचा नाही तालुक्यामध्ये. त्यांनी पण सांगितलं की तुम्हाला लोकसभेला आम्ही संधी दिली, आता आम्हाला तुम्ही विधानसभेला संधी द्या. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काँग्रेस पक्ष जो आहे त्याच्यामध्ये सत्यशील दादा पहिल्यापासून सक्रिय आहेत. मागच्या आमदारकीच्या वेळेला त्यांनी खासदारच्या वेळेला आमदारकी दोघांचंही काम त्यांनी अमोलदादा कोल्हेंचं असेल किंवा बेनके साहेबांचं त्यांनी प्रामाणिकपणे केलेलं आहे. त्यांचाही दावा आहे की मला संधी द्या. मग पवार साहेबांनी घेतलं मला तरी मी लढेल किंवा ती तयारी त्यांची. शरदचंद्र पवार यांच्या पक्षात घ्यावं, ही जागा काँग्रेसला सोडावी. नाही आता माझं आता हे झालं, तुम्हाला आपलं जनरल चित्र सगळं उभं राहिले ते. आता मला असं वाटतं महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी एक राहिली पाहिजे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार ते डिक्लेअर करावं किंवा ते होईल या सगळ्या चुकांनी म्हटलं पाहिजे. कोणत्याही पक्षाला जागा सुटू द्या, त्या पक्षनिष्ठ माणसाला संधी द्या असं म्हणतात. ऐका ना, पण पवार साहेबांच्या पक्षाचा माणूस असं कधी म्हटलं नाही की पंजाबला संधी मिळेल तर आम्हाला आम्ही पंजाब देऊन लढू आणि आम्हाला संधी द्या. त्या शिवसेनेचा असं कोणीही म्हटलं नाही की आम्हाला तुतारी जागा मिळेल तर मी तुतारीमध्ये येऊन लढेल. मशालेवाला असं कोणीही म्हटलं नाही. असं म्हणतायत की त्यांना असं वाटतं की आम्हाला तुम्ही तुतारीच्या जागेवर मी लढतो, त्याला मोठं पाठबळ खासदार साहेबांचं आहे आणि ते मित्र आहेत चांगले, त्यांनी एकमेकाशी खूप चांगली लोकसभेची त्यांचं ट्युनिंग जमलेलं आहे, त्यामुळे त्यांना ते वाटतंय. प्रश्न हा आहे, खासदार कोल्हे साहेबांना जरी तसं वाटत असलं तरी आपल्या संघटनेला ते मान्य आहे का? आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मूळ जे संघटने एकनिष्ठ लोक आहेत त्यांना याच्यामध्ये हे वाटतंय, पटतंय का? तो विचार त्यांनी घेतलाय का सगळ्यांनी, हे पाहणं गरजेचं आहे. मग जे लोक आता इच्छुक आहेत त्यांनी आधीच सांगितलं पाहिजे की आपल्या पक्षाला जरी जागा सुटली तरी आपण सीट ह्यांना देणार आहोत, त्यामुळे तुम्ही नंतर नाराज होण्यापेक्षा आता थांबा, आपण एक दिलानं काम करू. लोक थांबतील ना. किंवा शिवसेनावाल्यांना सांगता येईल की तुम्हाला जरी जागा सुटली तर आम्ही काम करू, पण आम्हाला सुटलं तुम्ही थांबा. ते म्हणजे हो आम्ही थांबतो ना तुम्हाला मिळालं. ही प्रक्रिया घडण्याची वेळ आता आहे. नाहीतर या सगळ्यांची जी नाराजी आहे
ते नंतर तुम्हाला विधानसभेच्या रूपामध्ये ते सांधताना प्रचंड अवघड वाणीसाहेब होणार आहे. आणि मग काय होणार की एक बोलतो एक आणि करतो एक असं चित्र नंतरच्या काळात पाहायला मिळेल. मग काही लोक व्यक्तिसापेक्ष काम करतील, काही पक्षसापेक्ष काम करतील. मग काहींचे पॅरामीटर वेगवेगळे असेल निवडणुकीत मत देण्याचं काम करण्याचं. काही म्हणतील आम्हाला विकास कामं मिळाली, काही म्हणतील आम्हाला यांनी विकास कामं दिली नाहीत, आम्हाला हे नको होत, काही म्हणतील आमचा संपर्क चांगला आहे यांच्यासोबत. अनेक मुद्दे येतील. आता शरददादांनी जगातला सगळ्यात उंच पुतळा महाराजांचा त्या ठिकाणी उभा करायचं काम चालू केलं. त्यांनाही वाटतं की मला पॉलिटिकल सिंपती, राजकीय सहानुभूती मिळावी हे वाटते, म्हणूनच ते सगळं घाईघाईने करतायत हे लोकांना कळतं. पण त्यांनी जर राजकारणाच्या पलीकडे जाऊन या शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जर आयुष्य वेचलं तर ते राजकारणापेक्षाही मोठे होतील. इतकं ते काम मोठं आहे. राजकारण सोडून द्यावं असं सल्ला नाही सल्ला नाही म्हणत आहे मी. काय ते काम त्या उंचीच आहे. त्यांना राजकारण करून ते काम त्यांनी करावं. तर शेवटी तो शिवभक्त म्हणून ते काम ते करतात. सुचवायचंय काय? मला एवढंच म्हणायचं आहे की राजकारणासाठी या सगळ्या गोष्टी आपण ज्या करतोय असं लोकांना वाटू नये की हे राजकारणासाठी हे सगळं चाललंय. त्यातून लोकांना वाटतं की ही माणसं लबाड आहेत. प्रत्येक जण समाजसेवेच्या नावाखाली स्वार्थ प्लॅनिंग नियोजन करत असं स्वतःच. नाही, नियोजन करू देत ना. आमचं म्हणणं ते नाही आहे. तुम्हाला आज 5 वर्षामध्ये ती गोष्ट करावी वाटली, तुम्ही आता ती सुरू करताय. मग कोणता नेता असू द्यात, ती सगळी प्रलोभनं असतील, त्या सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या लोकांना दाखवायच्या गोष्टी असतील, तर त्या निवडणुकीसाठी आपण वापरू नयेत. वापरल्या राजकारणासाठी तर लोकांना ते कळतं की त्याच्यामध्ये काय स्वार्थ आहे. ठीक आहे, ज्याची जी स्ट्रॅटेजी शेवटी लोकांना सगळ्यांचं सगळं कळतं. सगळ्यांना सगळं कळतं. म्हणून तालुक्यातला मतदार आत्ताचा जो धागा आहे तालुक्यातला, त्यांना शरद पवार दिसत आहेत, त्यांना उद्धवसाहेब ठाकरे दिसत आहेत आणि त्यांना भाजपच्या विरोधी या राज्यामध्ये सरकार आणायचं ही भावना लोकांच्या मनामध्ये दिसते, असं आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बघतोय बऱ्यापैकी. आता काही लोक तुमच्याशी बोलताना असंही बोलतात की व्यक्तिसापेक्ष आम्हाला ते कुठे उभं राहू द्या, आम्हाला हेच हवेत. आता काल तर मी ऐकलं की पुढं खिलारवाडीमध्ये लोक तुमच्याशी, सामान्य लोक तुमच्याशी बोलत होते की आमदार म्हणून अतुल बेनके आम्हाला पाहिजेत आणि सरकार महाविकास आघाडीचं पाहिजे. हे दुरुस्ती आपण कशा करणार ना सगळ्या. कारण तुम्हाला आत्ताचे ढवळून वातावरण सगळं निघतंय, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीची पॉलिसी ठरणं अत्यंत आवश्यक आहे तालुक्यामध्ये आपल्या. ती ठरेल आणि ती ठरल्यानंतर जे लोक आज इच्छुक आहेत प्रबळ, ते जर नाराज होऊन गेले तर त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची. म्हणून कधीच या तालुक्यामध्ये असं निवडणूक झाली नाही, अशी सगळी कन्फ्युजन, सगळं म्हणजे सगळं आज काय सगळं अनिश्चित आहे, हे सगळं घडतंय. म्हणून वाणीसाहेब तुमच्या ज्या बातम्या आहेत त्या रोज आज मोबाईलमध्ये येऊन लोकांसमोर दिसत आहेत. अनेक चॅनल्स काम करत आहेत. मग कधी आदिवासी भागातला व्हॉईस येतो, कधी उत्तर पट्ट्यातला व्हॉईस येतो, तुम्ही कधी पठार भागाचा व्हॉईस टाकता, तिकडचा आवाज काय, कधी मधल्या भागाचा मीनाखोऱ्यातला व्हॉईस येतो, नारायणगावचा व्हॉईस येतो, आळ्याचा येतो, आळेफाट्याचा येतो. ह्या सगळ्यामध्ये कलेक्टिव्ह जे काही निवडणुकीत चित्र आपल्याला दिसतं ते अजून तरी सगळी परिस्थिती गोंधळाची आहे. आणि याला आता अनेक नाराज आपल्या अंगावर ओढून घेणं हे काळाच्या पोटामध्ये पक्ष नेतृत्वाला किंवा जे काही लिडिंग करतात या सगळ्या भागाचं त्यांच्यावर येऊ नये. कारण शेवटी आज आमदार बेनकेंना लढायचंच आहे, शरददादा म्हणते मला लढायचंच आहेत. म्हणजे ही लोक इथे धर्म पाळणार आहे का? ही बाकी मग हे जर पाळणार नाही तर हे तरी आगळे धर्म लोक पाळणार आहेत का? हे सगळे प्रश्न जिवंत आहेत. मग न्याय, नीती, निष्ठा ह्याचं काय होणार आहे? मग ज्या निष्ठेच्या गोष्टी खासदार साहेबांनी सगळ्या विधानसभेच्या लोकसभेच्या काळामध्ये केल्या, म्हणजे बाकी सगळ्या नेत्यांनी केल्या महाविकास आघाडीला, त्याच विधानसभेला पाहायला मिळणार आहे का? हे सगळे प्रश्न आहेत. म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान माणसावर अन्याय झाला तर ती माणसं ते सगळं डिस्प्यूट विधानसभेला जर वेगळं चित्र निर्माण झालं तर त्याचं काय करायचं? विजयराव, तुम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार पाहिजे का शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचा आमदार पाहिजे? नाही, आम्हाला पवार साहेबांनी जो उमेदवार देतील तो महाविकास आघाडीचा आमदार म्हणून आम्ही त्याला आमदार करणारच, त्यात काही प्रश्नच नाही. पण आता तालुक्याचा सर्वे काय सांगतोय आणि आपल्याला आपल्यामध्ये एकी त्या ठिकाणी राहणार आहे का? जर शिवसेनेला जागा मिळणार नसेल तर आजच सांगितलं पाहिजे, त्यांना जागा मिळणार नाहीये. पण जर जागा शिवसेनेला द्यायची असेल तर आजच सांगितलं पाहिजे आपल्या लोकांना इच्छुक तुम्ही राहू नका. जर जागा सतीश दादांना घेऊन त्यांना जर द्यायची असेल तर डिक्लेअर करा. घेऊ नये. एक्झॅक्टली, डिक्लेअर करा. म्हणजे मोहित डमालेंचं सगळं गाव त्या ठिकाणी कामाला लागलंय. ते सगळं गाव जे नाराज होईल
शेवटी त्या गावाला पण एक आमदारकीची परंपरा आहे. मोहित डमाले हा एक कॅन्डिडेट म्हणून आपण नुसतं बघू नये, तर ते गाव आणि तो भाग ह्यांनी तालुक्याला आमदार दिलेले आहेत. ही मोठी गाव आहेत. पिंपळवंडीनं एक तालुक्याला आमदार दिलेले आहेत. म्हणजे आता शरददादा पण तिथून आले, त्याच्या आधी रमेश काकडेंचे वडील होते काकडे साहेब, ते पण तिथून आलेत आमदार म्हणून. लेंडेसाहेब ठिकाणी स्पर्धक आहेत आता. मग ही गावं त्या ठिकाणी त्यांना शेवटी आमदारकीच्या स्पर्धेमध्ये राहिलेली गावं आहेत. ह्या गावांना जर तुम्ही आज हे केलं तर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ही खासदार साहेबांचा जो ग्राउंड लेवलला त्यांचं काम म्हणजे विचार पोहोचलेले आहेत खासदार साहेबांनी. खूप चांगलं आहे. हे सगळं सुंदर आहे, पण ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता त्यांच्या निर्णयाकडे वाट बघू नये की साहेबांच्या काय मनात आहे. कारण जे खासदार कोल्हेंना वाटेल तेच पवारसाहेब निर्णय घेणार आहेत. कारण ज्यावेळी आम्ही पवारसाहेबांना सांगतो की अतुल बेनके साहेबांना पक्षात घ्या, त्यावेळेला ते घोडं कोल्हे साहेबांपाशी वाढत होतं. हे आम्हाला दिसत होतं सगळं, की पार्टी सगळे वरचे नेते ॲग्री आहेत असं आम्हाला दिसतंय. जयंत पाटील साहेबांशी आम्ही बोललो, रोहित पवारांशी बोललो, सुप्रियाताईंशी डायलॉग झाला, सगळ्यांशी काही गोष्टी घडल्यात. त्यांचं याच्यामध्ये काही कोणाचं दुमत आहे किंवा काय असं आम्हाला दिसलं नाही, किंवा त्यांनी काही होकार दिला किंवा नका असं पण नाही काय झालं. पण खासदार कोल्हे साहेबांना त्याच्यामध्ये वेगळं महत्त्व आहे आणि तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आता खासदार कोल्हे थोडे दुखावलेले, त्यांना वाटतं की लोकसभेला यांनी माझ्यावर इंडिव्हिज्युअल टीका केली, माझ्यावर खूप काही अक्षापूर टीका केली, मला माझ्या विरोधामध्ये इथं काम ताकदीनं केलं, हा रोष त्यांचा मनामध्ये. खासदार कोल्हेंनी सुद्धा बेनकेवर टीका केलीच, आणि बेनके ज्या पक्षाचं काम करत होते त्यांनी त्यांची भूमिका मांडणं चूक काय? हे आपलं आता तुमच्या अँगलला तुम्ही म्हणताय चूक काय, पण त्यांना ते वाटतं की तुम्ही थोडं सायलेंट राहायला पाहिजे होतं, किंवा इतकं माझ्यावर नव्हतं घसरायला पाहिजे, जाहीर सभामध्ये माझ्यावर आरोप केले, किंवा व्यक्तीचा प्रश्न कुठे, जर पक्षाची काही पॉलिसी असेल थोडं फ्लेक्सिबल राहायला पाहिजे. मग त्यांना वाटत असेल ना, मग त्यांनी त्या पॉलिसी प्रमाणे ते तिकडेच राहावं, इकडे येऊच नये, हे त्यांना वाटत असेल ना. पण पवारसाहेबांचं राजकारण फार धोरण राजकारण आहे. शेवटी ते सगळा सर्वे करणार, कोण इलेक्टिव्ह मेरिटमध्ये पुढे आहे ते बघणार. कोल्हे साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षातून इकडे आलेले आहेत, त्यामुळे ठीक आहे. साहेबांना सुद्धा शरद पवारांनी हिरवा कंदील दाखवला, राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं. नाही, आज तरी चित्र असं आहे की ज्यावेळी पवार साहेबांना मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, आमदार साहेब भेटले, त्यावेळी पवार साहेबांनी कुठे त्यांना अशी वागणूक दिलेली नाही की बाबा तुम्हाला काही स्कोप नाही आमच्याकडे, किंवा नाहीच असं काही कधी झालेलं नाही चर्चा. ठीक आहे, आता ते झालं, ते सगळं बंददार आड घडलेलं आहे त्यांचं, त्या वरिष्ठ नेत्यांना माहिती, आपल्याला त्यातलं काही फार माहिती नाही. खासदार अमोल कोल्हे खासदार म्हणून एक ज्येष्ठ आहे, पक्षाच्या संघटनेमध्ये शरदराव लेंडे ही बाकीची मंडळी जी आहेत ही तशी श्रेष्ठच आहेत, ज्येष्ठ पण आहेत. नक्कीच तुमच्याकडे शरदराव लेंडे, मोहित डमाले, तुषार थोरात ही तीन नावं जास्त चर्चेमध्ये आहेत. तिघांपैकी तुम्हाला उजवं कोण वाटतं? नाही बा, म्हणजे माझं मत सांगतो स्पष्टपणानं, पक्षात उमेदवारी द्यायची असेल तर त्यात सगळ्यात अग्रक्रम जो आहे तो लेंडे साहेबांचा आहे, सिनियरिटी म्हणून, बरं का. पण त्यांचे आता जी काही वय आहे किंवा शारीरिक काही स्थिती आहे, फिटनेस आहे, हे इश्यूज त्यांच्याकडे जर असतील. इकडे पवार साहेबांच्या या वयात एक कौतुक करता, नाही, पवार वयाचं मी पवार साहेबांना लेंडे साहेबांच्या वयाचं नाही म्हणत, आता लोकांच्या दृष्टीने सांगतोय मी. मग आता लेंडे साहेबांची ताकदीनं ते गाव मागं उभं राहील. लेंडे साहेब तसा खेडोपाडी वाडी वस्तीवर पोहोचलेला माणूस आहे, तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये कुठली वाडी नाही, लेंडे पोहोचले नाही असं. आता हा एक भाग झाला, पण लोक त्यांना काय म्हणतील की त्यांचं वय झालं असं म्हणतील, त्यांना तालुक्यातला आमदार शेवटी पळावं लागतं, खूप धावपळ करायला. काय म्हणतात? आता तो नंबरचं माझं मत आहे की त्याच्यानंतर उजवं जे काम आहे ते मोहित डमालेंचं आहे. म्हणजे एक चांगला कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून, आणि एकदम स्वच्छ चेहरा, निष्कलंक, एक निष्कलंक माणूस आहे, परिपाटी, शिक्षकाचा मुलगा आहे, आणि एक संयमी आहे, कुठला अहमपणा नाही. आणि ओतूरसारख्या गावामधून त्यांना फार मोठं त्या काळामध्ये लीड आणि मतं देखील मिळालेलं आहे, जनमत आहे चांगलं, ती चांगली संधी त्यांना मिळू शकते. पण हे झालं 2 नंबर. 3 नंबर तुम्ही गेला तर मग मोहित डमालेंना संपूर्ण तालुका ओळखतो. नाही, त्याने ओळख, आता बघा, जिल्हा परिषद सदस्याला तालुका जिल्हा परिषद सदस्य आहे इथपर्यंत ओळखतो, पण वाडी वस्तीवरती एखादा, जसं आशाताईंनी जिल्हा परिषद सदस्य असताना पण तालुकाभर काम केलं, आणि महिला म्हणून त्यांची क्रेज त्यांनी कायम जिवंत ठेवली. आणि शरददादांनी तर 10 वर्ष तालुका पिंजूनच काढला होता. हे 14 साली जर ते 9ला आले, 9-14 ही काळ त्यांनी खूप तालुकाभर आता मोहित डमालेंना माहीत नाही की पक्ष फुटेल आणि पवार साहेब असे
नवीन पक्ष येईल आणि मग आपल्याला निष्ठावंत यादीमध्ये आपण जाऊन आमदारकीचे स्वप्न बघून आपण आमदार होऊ, हे त्यांना काही माहीत नव्हतं. किंवा राजकारणात ते आमदार व्हायचं म्हणून आलेले पण नाही. असं असतं तर ते आमदार म्हणून तालुक्यावर व्हायचं म्हणून फिरले असते. कोण मोहित डामाले अशा प्रकारचे फ्लेक्स सुद्धा तालुक्यावर लागले ठीक आहे, होते. तालुक्यात त्या संदर्भात चर्चा पण वेगळी होती. जेव्हा आम्ही लोकांना विचारतो किंवा मोहित डामाले, अंकुश आंबे, लोक असं म्हणतात बघ कोण मोहित डामाले. पण आता बघा, मोहित डंबालेंना तुतारी चिन्ह दिलं तर लोक मोहित डंबाले कोण हा प्रश्न बाजूला ठेवतील आणि पवार साहेबांनी तुतारी चिन्ह वाजून त्यांना विजयी करतील. शेवटी मोहित डंबाले एक माध्यम आहे. 2 नंबर मोहित डामाले, 3 नंबर हा, तर 3 नंबरमध्ये आपण गेलो तर तालुक्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ज्यांनी सक्षमपणे सांभाळली, तुषारभाऊ थोरात, त्यांनी पण खूप खूप मेहनत घेतली. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत पक्ष अडचणीच्या काळामध्ये अडचणीच्या काळात पदावर येऊन पदर मोड करून पक्षासाठी योगदान दिलं. हा, त्याच ताकदीचं काम मग त्यांच्या सोबतीनं अनंतराव चौगुले साहेबांनी केलं, त्यासोबत अंकुश आंबले साहेबांनी केलं. ह्या लोकांनी काम प्रचंड प्रमाणामध्ये त्या काळामध्ये केलं. आणि त्यामुळं ह्या सगळ्या मेरिटमध्ये तालुक्याच्या संघटनेतील तालुक्याच्या ह्या सगळे जे नवे चेहरे इच्छुक आहेत ते एक होतील लगेच. त्यांच्यामध्ये काही म्हणणं नाही की बाबा मला त्याला दिलं तर मी नाराज होईल. आमच्या संघटनेतले कोणाला एकाला द्या आणि महाविकास आघाडी सांगा की ही सीट राष्ट्रवादी पक्षाला सुटली, डिक्लेअर, नंतर पक्षातले ह्याला उमेदवारी ह्या 6 जणांपैकी एकाला मिळेल, मग भांडण होणार नाही. हे 6 म्हणतील आपल्यापैकी एकाला मिळणार आहे. पण तुम्ही आयात ज्यावेळी करायचा प्रयत्न कराल त्यावेळी सगळी संघटना एका जागेवर राहीलच असं नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? ती संघटना विरोध करेल. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? मला एवढंच म्हणायचं, आमच्या पक्षाला महाविकास आघाडीची जागा सुटली तर आमच्या निष्ठावान पक्ष माणसाला उमेदवारी द्या. कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी. इच्छुक बाहेरून कोणाला घेऊन आयात घेऊन त्यांना आमचं चिन्ह देऊन त्यांना इथे लढवू नका, असं माझं व्यक्तिगत, पक्षाचं नाही सांगत, माझं व्यक्तिगत मत सांगतोय, जबाबदारीने सांगतोय. असं माझं मत आहे. माझ्या आळेगावामध्ये तुम्ही या, कुठे जा, कुठे कोणालाही विचारा तुम्ही. लोकांचं म्हणणं आहे शिवसेनेला द्यायचे ना, जे इच्छुक आहेत त्यांच्या लेखाला द्या, महाविकास आघाडी म्हणून काम करू. काँग्रेसला द्या, सतीशला इच्छुक आहेत त्यांना द्या, ताकदीने त्यांचं काम करू. पण आमच्या पक्षाचं तुम्ही आज सदस्यत्वाचा फॉर्म भरला असं आम्हाला कळतंय. मग असं आम्हाला समजलंय. जे इच्छुक आहेत इतर पक्षातले त्यांनी एकाने कोणते फॉर्म शेअर कर कमावली घंटा नाही, ते नाव आता मला 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 चर्चा सर जे मी म्हणतो ऐकू माहिती वाणी साहेब पण असं समजू अंदाजे ऐका ना, मी सरळ सांगतो. मला सत्यशील दादा शेरकर जे आपल्या तुतारीचे लढू पाहतायत त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा फॉर्म भरलाय अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. तुमचे चॅनल आम्ही वाचले ते. आम्ही क्रॉस व्हेरिफाय पार्टीकडे काही केलेलं नाही की मी माहिती पण घेऊ शकतो, मी घेऊ पण शकेल. चर्चा आहे. मग जर तसं त्यांनी स्वीकारलं असेल सदस्यत्व तर संघटनेला सांगून स्वीकारा, म्हणजे पक्ष प्रवेश झाला त्यांचा आपल्यामध्ये. हा, पक्ष त्यांनी पक्ष प्रवेश करून घ्यावा आणि त्यांनी असं म्हणावं आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलोय, आता आम्ही एवढे इच्छुक आहोत, आमच्या एकाला उमेदवारी द्या. सतीश शेरकरांचा पक्ष सध्या काँग्रेस आहे, पण उमेदवारीसाठी त्यांनी इकडे यायचं असेल तर ही संघटना नक्कीच नाही, त्यांना तोंडा विरोध करता आला तर ते आतून ती खतखत म्हणत बोलून दाखवतात. एवढंच आहे. आता मला शेरकर यांचा पक्ष काँग्रेस आहे, त्यांचं चिन्ह आहे हाताचा पंजा. हाताचा पंजा हा फक्त फ्लेक्सवर दिसतो, तालुक्यामध्ये संघटना वाढवताना ते कुठं दिसत नाही. त्यांच्या मनामध्ये वेगळं काही चाललंय का? त्यांचे, शरद पवारांचे, सुप्रियाताईंचे, खासदार कोल्ह्यांचे जवळीक दिवसेंदिवस वाढत चालले. हे बघा वाणीसाहेब, सत्यशील शेरकर हे काँग्रेसचे नेते आहेत. त्याच्या अगोदर ते कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांना पार्श्वभूमी ही शेडेबाबापासून सोपानशील शेरकरांची एक त्यांचा घरातला एक कर्तबगार तरुण जो कारखाना त्यांनी सक्षमपणे सांभाळला ही त्यांची पार्श्वभूमी आहे. ते काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी फार काही काम केलं आणि फार पक्षासाठी काही इथं काही ऊर्जितावस्था आणली असं अजिबात नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. पण काँग्रेस चिन्हावरती काँग्रेस पक्षाचे ते प्रामाणिक आहेत हे तितकंच खरं आहे. आणि याची जाणीव त्यांनाही आहे की काँग्रेस पक्षाची संघटना आपण वाढवलेली नाही, पण त्यांना मानणारा वर्ग हा पक्षामुळे नाही आहे. काँग्रेस पक्षामुळे त्यांना काही लोक मानतात, मित्र आहेत असं नाही, त्यांना व्यक्तिगत मानणार त्यांचा वर्ग. आणि त्यांच्या मागे जे केडर आहे ते सगळं कारखान्याचं जे काही जेवढा काही स्टाफ असेल किंवा शेतकरी असतील, जो काही त्यांना मानणारा वर्ग आहे तो तयार झालेला आहे. शेरकरांची तालुक्यात क्रेज पण आहे. 100% एक तरुण उमेदवार म्हणून त्यांची क्रेज असणं ही अगदी चांगली गोष्ट. पण सत्यशील शेरकर
ज्यावेळेस कारखान्याचे चेअरमन झाले, ह्या पोराला कारखाना चालवता येईल का नाही असे अनेक जणांना वाटायचं. पण आज कारखाना त्यांनी एक नंबरने चालवलाय. राजकारणी मंडळात तोंडात बोट घालतायत. 3200 रुपये बाजारभाव त्यांनी दिलेला आहे. वाणी साहेब, कारखाना त्यांनी ताकदीने चालवला, ह्याच्या पाठीमागं त्यांचे कष्ट आहेत. त्यांना तालुक्यात सर्व कुटुंबाला बांधणारा वर्ग आहे आणि कारखान्याचा जो सेटअप आहे, जे तज्ज्ञ आहेत, जे लोक कामगार आहेत, शेवटी त्यांनी पण त्या ताकदीने ती साथ दिली आणि चांगले धोरणं राबवून ह्या लोकांनी कारखाना पुढे आणला. तशीच अवस्था बघा तुम्ही, शरददादा सोनवणे सुद्धा चांगलं काम त्यांचंही ते करतायत. त्यांची पण क्रेज नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला, आहेच काम ते करतात. शरद सोनवणेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यावं, नाही आयात कोणाच करू नये. आमच्या आमदार बेनकेंना नाही आमदार बेनके साहेबांना पक्षामध्ये त्यांना यायचंय, हे त्यावेळी 10 वेळा पवार साहेबांना भेटलेत, तरी अजून त्यांना सिग्नल दिलेला नाही. मग ज्यांना यायचंय त्यांना शरद सोनवणे भेटले असं पण कानावर येते. सत्यशील शेरकर पवारसाहेबांना भेटले, पवारसाहेब त्यांच्या घरी 4 वेळा आले. आमचं म्हणणंच ते ना वाणी साहेब, तुम्ही अतुल बेनकेंना घ्या, शरद सोनवणेंना घ्या, सत्य शेरकरांना घ्या, संघटनेला विश्वास घ्या. फक्त म्हणजे कोणाला घ्या, संघटनेला विश्वासामध्ये घ्या. आता मगाशी तुम्ही असं लादू नका. मगाशी तुम्ही असं म्हणाले की विधानसभेची उमेदवारी जर शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला द्यायची असेल तर आमच्याच कार्यकर्त्याला द्या, आमच्याच पक्षाच्या एकनिष्ठ माणसाला द्या, जे यांना पक्षामध्ये घ्या आणि यांनी पक्षाचं काम करा. उमेदवारीसाठी कोणीतरी पक्षामध्ये यायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला उभं राहायचं, ती जागा तुमच्या पक्षाला सोडून घ्या, जागा ती काँग्रेस पक्षाला घ्या, लढा, आम्ही ताकदीने काम करू. हे फक्त शेरकरांसाठी नाही, काँग्रेससाठी, सेनेसाठी पण बेनकेंसाठी नाही. नाही. अतुल बेनके हा युती घटक आहे, महाविकास आघाडी ते घटक नाही आहेत. त्यांची लढाई महाविकास आघाडीसोबत होणारच आहे भविष्यामध्ये. ते आपल्या पक्षात नाही आले तर, त्यांना नाही घेतलं तर तो प्रश्नच येत नाही. अतुल बेनकेंचा हे बघा, तुम्हाला मगाशी जसं म्हटलं मी, शेरकरांचा एक वलय आणि पहिल्यांदा ते चेअरमन झाले, कारखाना चांगला चालवला, तसं अतुल बेनकेंनी पण आमदार झाल्यानंतर त्यांनी पण काहीतरी त्याच्यामध्ये उजवं काम केलेलं आहे. बेनकेंचे 2-4 जमेच्या बाजू आहेत. तुम्ही पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करू 100% शकले, जे केलं ते कायदा केलं. व्यवस्था चांगला राखला, कोणाशीही उर्मटपणे बोलले नाहीत, कधीच नाही. सहानुभूती त्यांच्या बाजूने आहे. इवन म्हणजे आम्ही आता प्रॅक्टिकली विचार करतो, खासदार साहेबांनी आम्हाला मागच्या 5 वर्षामध्ये आर्थिक आहे, ते सरकारमध्ये नव्हते, पण तालुक्याला किंवा आमच्या गावाला, जेव्हा आम्ही पदावर होतो गावामध्ये, आता पण पदावर आहोत, मग ग्रामपंचायतमध्ये आम्ही काम करतो, तर आम्हाला जेवढं अवेलेबिलिटी आमदार साहेबांची होती निधीच्या माध्यमातून, तर आता ते सत्तेमध्ये होते, दादांचे फार जवळचा आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे किंवा निधी आणण्यामध्ये वाकबगार आहेत. प्रचंड पैसा आळेगावमध्ये त्यांनी दिला, तालुक्यात दिला आणि दूरदर्शी प्रकल्प त्यांनी गतीने कामाला म्हणजे मार्गी लावलेत. आता हे पण त्यांचं मेरिट आहे ना. आता काही लोक विचार करणार की बाबा माझ्या गावामध्ये रस्ता दिला, माझ्या गावात विकास कामं केली, हे केलं ते केलं, पण त्यांचा पण एक पॉकेट आहे आणि बेनके नावाला पण एक वलय आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांच्या नंतर अतुल बेनकेंनी स्वतःचा पण वर्ग जसा सतीश दादांनी केला तसा तयार केलेला आहे. त्यामुळे त्याने हलक्यात घेऊन जमणार नाही तुम्हाला. म्हणून इलेक्टिव्ह मेरिट कोणाचं चांगलं आहे, जेवढं सूत बेनकेंशी जुळेल पक्ष संघटनेत तेवढं शेरकरांशी जुळेल का. बेनके शेरकर काळे असा ब्रँड आहे. आता काळे आणि बेनके एकत्र आहे. नाही, काळे हा विषय सोडा, काळे ब्रँड असला तर ते एक अशा लबाडांची यादीत मोडतात. त्यांचं काही हे नाही आहे, त्यांना सत्ता म्हणजे पद मला म्हणजे मी सभापती राहण्याकरता मी काही करायला तयार आहे, त्यामुळे त्याच्यात आपल्याला जायचं नाही. त्यांचा विषय त्यांच्याशी राहू द्या. ह्या संघटनेत त्यांनी कोणाचं काम करावं, तर काळे आज तरी अजितदादांसोबत दिसत आहेत किंवा आहेत, उद्या ते इंडिव्हिज्युअली अतुल बेनकेसोबत म्हणजे दादामुळे पक्षामुळे करतील काम. पण त्यांचा एक वेगळं त्यांचं सहकार्याचं जाळं आहे, तर ते त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे वोट बँक पण ते आहे. पण ठीक आहे, ते ह्या स्पर्धेत येत नाहीत किंवा इथं ते मोडत नाहीत कुठंच, कारण त्यांना एक वेगळा जसं सतीश शेरकर एक फ्रंट फोटो येऊन आमदारकीमध्ये यायला बघतात, आमदार म्हणून प्रयत्न करतायत. त्यांनी त्याचा एक वेगळा माहोल तयार केला. जन्मत पण चांगले, नाकारून चालणार नाही. मी जन्मताबाबत बोलत नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय. सत्यशील दादांनी त्यांचा स्वतःचा वर्ग तयार केला आणि आज आमदारकीच्या रेसमध्ये सक्षमपणाने दिसत आहेत. शेवटी ते लॉन्च ज्यावेळी होत आहेत आमदारकीसाठी, त्यावेळी तालुकाभर फिरतायत, वातावरण निर्मिती करतायत, पैसा खर्च करतायत, लोक आपलीशी करतायत, कार्यक्रम अटेंड करतायत, सुखदुःखात सहभागी होत आहेत, उपक्रम राबवत आहेत, हे ते करतायत. आमचं म्हणणं काय की जागा काँग्रेस पक्ष सुटू द्या, तुम्ही पंचायत लढा, आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं तुमच्या मागे उभं राहू, प्रश्नच नाही. पण इथं जेवून आमच्या उमेदवारांची अडचण तुम्ही जर केली तर तुम्ही मग काहीतरी वर तुम्ही म्हणजे ह्या आमच्या सगळ्या पक्षातील इच्छुकांचा
आज जी संधी त्यांची आहे ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताय, असं आमच्या कार्यकर्त्यांना का वाटू नये. अर्थात हे मी खूप त्याच्याशी काय माझं आकसापुढे नाही बोलत आहे, माझं एक हेल्दी डिस्कशन आहे आपलं, की बाबा याच्यामध्ये असं होईल. नाही, आता आपल्याला कोणाला व्यक्तिगत नाव नाही, करायची गरज नाही. एक अनालिसिस करतो आपण. सत्यशील शेरकरांचं एक वेगळं साम्राज्य आहे. खासदार अमोल कोल्हे यांचे खासदार म्हणून साम्राज्य आहे. हे दोन साम्राज्य एकत्र राहतील का, किंवा कोल्हे साहेबांना अशी काही शंका येऊ शकते का की भविष्यकाळात शेरकर आपल्याला ऐकतील का, किंवा काय होऊ शकतं? नाही, खासदार साहेबांना हा विचार करून जमणार नाही, कारण शेवटी त्यांना आमदार जे काही करायचं तो आज पवार साहेबांच्या महाविकास आघाडीच्या आमदार आपल्याला करायचं आहे, तो राज्यामध्ये सरकार बदलायचं आहे आणि पवार साहेबांना या वयामध्ये त्यांचे कष्ट फळाला आले पाहिजेत, ही सामान्य माणसाची कॉमन भावना आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्याला उमेदवार द्यावी तो आमदार करावा, हा महाविकास आघाडीचा धर्म आहे. तर महाविकास आघाडी धर्म पाळणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. पण ते अगोदर झालं तर हा मनोमिलनाचा जो काही विषय आहे तो लवकर होऊन जाईल. त्यामुळे खासदार साहेबांचं कौशल्य आत्ता खरं पडायला लागणार, लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं, कार्यकर्ता कसं कन्व्हिन्स करायचं. खासदार कोल्हे यांनी शिवसेनेला पण शब्द दिलेला आहे अशी चर्चा होते. खासदार कोल्हेंना शरद सोनवणे भेटले लोकसभेला, सोनवणे यांनी तुतारी जुन्नरमध्ये फिरवलेली आहे. शेरकरांशी संबंध त्यांचे चांगले आहेत. मग उद्या काय व्हायचं? हे सगळं आपण इथे चर्चा करतोय. पार्टीकडे काय येतं, आज तालुक्यामधला सर्वे त्यांचे जे एजन्सीज काम करतात त्या सर्वेमध्ये कोण कुठे आहे. ठीक आहे, त्यांना आज त्यांचा एक 8 दिवसापूर्वी सर्वे होता. 1 नंबरला अतुल बेनके, व्यक्तिगत निवडून येण्याचे कोण सक्षम आहेत. 2 नंबरला सत्यशील शेरकर, 3 नंबरला शरद सोनवणे, 4 नंबरला आशाताई, असा एक सर्वे त्यांचा बाहेर आला होता. त्यावेळेला पक्ष असा विचार करू शकतो की ह्याचं इलेक्टिव्ह मेरिट चांगलं आहे, बेनकेंची पवारांशी नाळ पहिल्यापासून जोडलेली आहे, त्यांचे संबंध चांगले, त्यांना पक्षामध्ये घेण्या उमेदवारी द्या. मग त्याला हे लोक कोण विरोध करतील, त्यांना रिस्क घ्यावी लागेल की न घेता कोणाला द्यायची आणि निवडून आल्याची जबाबदारी तुमची. मग एक सीट तुमच्याकडं रिस्कमध्ये जात आहे. 2 नंबरला कोण इच्छुक आहे, कोण मेरिटमध्ये आहे, सत्यशील शेरकर आहेत, त्यांना घ्या आपल्या पक्षामध्ये, त्यांना उमेदवारी द्या आणि त्यांना आपण ताकद देऊ, जास्त सभा घेऊ, जास्त काम करू, त्यांना निवडून आणू, इतर लोकांना पाडू आणि त्यांना आणू. ह्या चर्चा ज्यावेळी शेवटी होतील त्यावेळेला तुमचं इलेक्टिव्ह मेरिट काम करणार आहे. म्हणून कंपन्या सर्वे करतात, यांच्यावर तुमचा विश्वास आहे? नाही, कंपन्या म्हणून आहे बघा, सरकार किंवा ह्या लोकांकडं जे काही इंटरनल सर्वे असतो कंपन्याकडे असो असं काही नाही. नाही, त्याच्यापेक्षा सर्वे आणखी पोलीस यंत्रणा आहे. सर्वे पाहिले काय नाही, ते सर्वे जाऊ द्या. पोलीस यंत्रणा आहे, महसूलची यंत्रणा आहे, ह्या सगळ्या यंत्रणात त्यांना एक एक पोल देत असतं. पोलीस यंत्रणा विरोधी पक्षाला सर्वे कळवते? नाही, सर्वे नाही कळवते त्यांना. त्यांचा म्हणजे इंटरनल जो पोल आहे पार्टी, म्हणजे या तालुक्यातली काय परिस्थिती आहे याचा कुठेतरी नोटिंग त्या ठिकाणी यंत्रणेकडे असतं, काय कोणाची परिस्थिती राहील. त्यामुळं त्यांना सर्वे काही ठिकाणी एकतर्फी असतो. इथं हेच आहे, एक मॉब सायकोलॉजी असते की इथं हाच कॅन्डिडेट निवडून येईल. पण आपल्याकडे आज असं नाही म्हणतात की हाच निवडून येईल. पण या सगळ्या परिस्थितीवरती महाविकास आघाडी ताकदीने एकत्र ठेवायचं काम जर केलं तर निवडून येईल आपलं अवघड अजिबात नाही. कारण आपल्याकडं शरद पवार आहेत, आपल्याकडं उद्धवसाहेब ठाकरे आहेत, आपल्याकडं काँग्रेस पक्षाचे सगळे लोक आहेत, ही विचारधारा आहे आपल्याकडं. हे होऊ शकतं. पण आत्ता आचारसंहिता लागायला 1 महिना समजा असेल तर आज प्रचंड मोठी गोंधळलेली परिस्थिती आहे आणि तुमच्या बातम्यांमुळे आणखी त्यात भर पडत आहे की नेमकं कोण, हा खाली तो वर, हा खाली तो वर, अशी चर्चा होत राहते. राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं. 2014ला शरद सोनवणे यांना सत्यशील शेरकर यांनी मदत केली होती, हे जग जाहीर आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये शरद सोनवणे स्वतः थांबून शेरकरांना मदत करू शकतात का? शरद सोनवणेने मध्यंतरी असं एक विधान केलं होतं की तसा प्रसंग वाटला, लोकांचा कल दिसला तर मी 5 वर्ष थांबेल स्वतः. पण साहेब, त्यावेळीची परिस्थिती अशी होती की राजकीय नेत्यांना सांगायचं, जनतेनं ऐकायचं, अशी काही प्रमाणात परिस्थिती होती. पण या पक्ष फुटाफुटीनंतर आता राजकारण हे लोकांच्या हातामध्ये फारसं राहिलं असं नाही. कॉमन मॅनच्या हातामध्ये ही सगळी प्रक्रिया गेलेली आहे. शेवटी तुम्ही तटस्थपणे सगळं बघताय आणि शेवटी निर्णय करताय की मी कोणाला मत देऊ. हा म्हणतोय म्हणून मी देईल मत आणि तो म्हणतोय मी देईल मत, हा वर्ग थोडा आहे. शरद सोनवणे सत्यशील शेरकर दोघेही एकत्र आले तर काय पाहिलं नाही, लोकांच्या मनामध्ये ते हे होणार नाही, ते बसणार नाही. लोक म्हणते स्वार्थ, काहीतरी यांचा स्वार्थ आहे म्हणतील एकत्र, की कारखान्यासाठी यांना यांची गरज आहे का,
का ऐकत राहिलेत? लोकांना प्रश्न पडले. असं होऊ शकतं का? शरददा 5 वर्ष थांबले आणि शेरकरांना बाय दिला. हे सगळं हे ओपन होणार नाही. पण चला मी थांबतो. ठीक आहे तुमचं म्हणणं, पण शरददादा का थांबतील? नाकारता पण येत नाही. नाही, मला नाही वाटत थांबतील का. ते जे सोर्सेस जर त्यांना असं वाटलं किंवा कार्यकर्ते म्हणाले गोंडस नाव देऊन की नाही आता तुम्ही थांबा 5 वर्ष, असं झालं तर काय, आता जर तर भाष्य करण्यात अर्थच नाही ना. आता असं नाकारता पण येत नाही. तशी नाही, काही पण चिन्ह मला पण दिसतात. मला असं जर होत असेल तर महाविकास आघाडीचा धर्म सध्या शेरकर आणि सोनवणे अनेक कार्यक्रमाला एकत्र दिसतात. कधी कधी आपण म्हणतो पा धूर निघतो म्हणजे खाली आग आहे. पण साहेब तसं म्हणता येणार नाही. एक गोष्ट नक्की चांगली आहे, आपल्या राजकीय ह्या लोकांनी सगळ्यांनी एक सलोखा जो आहे ना, राजकीय सलोखा, तो पाळलेला आहे. व्यक्तिगत कोणी कोणा दुश्मन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. तेवढ्यापूर्वी टीका करतात. हे जरी बरोबर असलं तरी आतून प्लॅन वेगळं असू शकतं. सध्याच्या काळामध्ये सोनवणे आणि शेरकर यांची जवळीक वाढलेली दिसते. आणि एका पक्षाचे जरी पदाधिकारी असले तुम्ही चांगले समीक्षक पण आहात, तुमच्या नजरेतून हा विषय सुटतो कसा? नाही, वाणी साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की समजा शेरकर आणि सोनवणेंची जवळीक वाढली तर याचा परिपाक पुढच्या निवडणुकीमध्ये एकमेकाला मदत करण्यामध्ये होईल. तसं होऊ पण शकतं, पण निर्णय लोकांना घ्यायचा आहे. शरददादांनी आता किती निर्णय बदलायचे लोकांना म्हणायचा वेट आलाय ना. ठीक, एकदा घडलं की तुम्हाला शिवसेनेने तिकीट दिले म्हणून तुम्ही गेले, व्यक्तिगत स्थानं तुम्हाला मोठ्या प्रमाणात होती म्हणून तुम्ही निवडून आलात आणि आमदार झालात. कारण तुम्ही व्यक्तिसापेक्ष लोकांनी मतदान केलं. लोकांनी बदल मोठ्या प्रमाणात हवा होता म्हणून लोकांनी ते काम त्या काळात केलं. पण लोकांनी 14ला चूक नाही केली, 19ला चूक नाही केली. लोकांनी 19ला लोकांनी निर्णय केला की यांचं काय चांगलं आहे, ह्यांचं काय वाईट आहे. मतं विभागली गेली. विभाजनामध्ये ज्याची सरसी जो निवडून आला आणि आमदार अतुल बेनके याच्यामध्ये सरस ठरले. आता यांना ते पचलं नाही गेली 5 वर्ष की ते म्हणायचे हा अपघात आहे, अतुल बेनके अपघाताने आमदार आले. आता त्यांना लोकशाहीच मान्य नाही का काय, असा प्रश्न उभा राहतो. मग तुम्ही त्यावेळी किती मतं निवडून आला होता 14 साली, हा प्रश्न आहे ना परत. ठीक आहे ना, आता नेत्याने उड्या जर मारायचा जर कळसच गाठला तर लोकांमध्ये राग वाढतोय. जर सोनवणेने असं जर काही केलं तर लोक म्हणतील म्हणजे लबाड यादीत नंबर 1 लावतील त्यांचा, पहिला नंबर 1. आता हाईट झाली लबाडीची, लोकांना राग येईल त्याचा आणखी. त्यामुळे तसं काही केलं आणि करण्यापूर्वी हे लोक आता विचार करतील. आता बऱ्यापैकी जागेवर राहायचा प्रयत्न केला किंवा अपक्ष लढतो होईल का नाही माहित नाही, पण चर्चा तर असं दिसतं काहीतरी गडबड. तसं केलं तर लोक त्यांचा समाचार घेतील. लोक म्हणते हे. सर, एक शेवटचा प्रश्न तुमच्याबद्दल. विजयराव कुऱ्हाडे पवार साहेबांच्या सोबत आहेत, विद्यमान आमदार अतुल बेनके तुमचे चांगले मित्र आहेत. विजयराव कुऱ्हाडे पक्षाचं काम पवार साहेबांचं करतात, आतून मात्र बेनकेंना मदत करतात, अशी टीका होती. हा वाणी साहेब, मी तुम्हाला एक पण सांगितलं, आमदार बेनकेंच्या प्रेमापोटे मी अजितदादांकडे गेलो. ते जाऊ द्या, ऐका ना, दादांना भेटलो. मला ते 2 दिवस माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप म्हणजे खूप पाणी वाहून गेलं डोक्या. नाही, पण आपल्या मनातून आणि हृदयातून, तुमचं मनातून आणि हृदयातून वेगळा कनवळा आहे. नाही साहेब, आपल्या इथं एकीकडे शरद पवार असतील ना, एकीकडे वल्लभ बेनके, अतुल बेनके. काय माहिती का, हे बॉन्डिंग असं ट्युनिंग जुळलंय ना, ते तुटत नाही. ते आता कोल्हे साहेबांची एंट्री आपल्या आयुष्यामध्ये फार उशिरा नाही आणि ते आमच्यासाठी सहज आम्हाला काही कुठं असं म्हणजे पर्सनल लेवलला अवेलेबिलिटी त्यांची आमच्याशी अशी नाही आहे. पण त्यांच्याशी अटॅचमेंट पवार साहेबांच्या पक्षामुळे आपली आहे. ह्यांच्याशी अटॅचमेंट पक्षाच्या पलीकडची आहे, व्यक्तिगत मैत्रीमध्ये. आणि मुळात ज्यावेळी आम्ही गावामध्ये आज 4 वर्ष 3.5 वर्ष आम्ही काम करतोय, त्यावेळी आम्हाला निधी देण्यामध्ये बेनकेंनी कुठं हात कमी नाही केला. आम्हाला प्रत्येक घडीला त्यांच्याकडे काम आहे. हे पत्र द्या, ती शिफारस द्या, हे काम करायचे, ग्रामसंसद बांधायचे, रस्ते सिमेंटचे करायचे, 15 करायचं आहे, अमकं करायचे, तमकं करायचे, त्यांच्याकडे जायचं, पत्र घ्यायचं. ते मला नाही म्हटलं की तू कान धरून तू माझं काम कर, कशाला माझ्याकडे येतो, असं नाही म्हटले. आमदार बेनकेंना पक्षात घ्या यासाठी तुम्ही पवार साहेबांना भेटायला 100% गेलो होता. तुम्ही पण मान्य केलं माझं आजही. परंतु तुम्ही खासदार कोल्हे यांना न सांगता गेल्यामुळे त्यांनी तुमचे कान उपटले, अशी चर्चा होती. खरी का खोटी? कोल्हे साहेब मला बोलले, त्यांनाही वाटले, त्यांनी भावना त्यांनी मला सांगितल्या. माझ्यावर रागवले ते का अधिकारानं समजा काय, पण त्याचा अधिकार आहे, मला त्यावर काही आकस नाही आहे. किंवा त्यांचा तो ट्युनिंग आहे बोलण्याचं की बाबा तुम्ही असं, ते थोडंसं चौकटीतला माणूस येतो. आणि बेनके साहेब म्हणजे एक मित्र म्हणून आमच्याशी ती मैत्री आहे. आमची इच्छा आहे त्यांची की त्यांनी पक्षात यावं. खासदार कोल्हेने तुम्हाला असं म्हणणं, तुम्हाला असं वाटलं नाही काय बाबा मला काय, मी माझी काही प्रायव्हसी आहे की नाही? नाही, त्यांना वाटलं पार्टी पॉलिसी विरोधात मी काम करतोय.
त्यामुळे त्यांनी ते बोलले गेले. माझ्या पर्सनल कृत्याबद्दल ते काही मी ऐकणार नाही किंवा ते मला बोलणार नाही. पार्टी पॉलिसी म्हणून आमची अटॅचमेंट आहे म्हणून ते मला बोलले. बोलण्याचं दुःख नाही. काही दुःख नाही. ते असू द्या. ते बोलले. त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला तुम्ही हा विषय का मुद्दा रेटताय पुढं, आपल्याला एकनिष्ठ आपण सगळे आहोत पक्षाशी, त्यांना कशाला घेताय, त्यांनी असं केलं लोकसभेला, तसं केलं लोकसभेला, त्यांच्या जागी ते बरोबर आहेत. पण म्हणून आपल्याला ती गोष्ट निवडणुकीपुरती होती ती बाजूला ठेवून प्रत्यक्षामध्ये बेनके पवारांची जी नाळ आहे तिथनं तुटणारी आहे. इतर कोणत्या लोकांना आपण याच्यामध्ये घेतो तालुक्याची संपूर्ण घडी विस्कटणार आहे. उद्या कारखान्याच्या बाबतीमध्ये जर ते शेरकर साहेब आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आले तर राजकीय वैमनस्य वाढायला सुरुवात होणार एकमेकाविषयी. ह्याचा परिणाम कारखान्यावर तर होणार नाही ना. खासदारकी कुठे स्वायत्त संस्था नाही. खासदारकी ही एक लोकप्रतिनिधी म्हणून ती दिल्लीत काम करायचे तुम्हाला. खासदार कोल्हे यांना सांगा नाही, माझं मत आहे ते. शेवटी मला माझी मतं आहेत ना काही. म्हणून लोकांना असं वाटत नाही. लोक आजही म्हणतात की शेतकऱ्यांनी कारखान्यावरती पाहावं. पण शेतकऱ्यांना इच्छा आहे ना कारखाना बघून आमदारकी पाहावी. त्यांची ती कॅपॅसिटी असेल म्हणून ते प्रयत्न करत असतील. हे लोकांना मानवतंय का? पण एक आपण मान्य केलं पाहिजे की कारखाना फक्त शेतकरीच चांगला चालू शकतात हे ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांनी ठाम ठरवलंय. कोण नाही म्हणते. लोक म्हणतात शेतकरी आणि कारखाना, कारखाना आणि शेतकरी हे समीकरण कायम जिवंत राहावं. ह्याच्यात कोणी इंटरफेअर करू नये आणि राजकीय नेत्यांनी कधी केला पण नाही. कोणी एक दोनदा प्रयोग झाला होता शेतकरी संघटनेचा कोणा लोकांचा, पण लोकांना ते मान्य नाही. आणि शेतकऱ्यांनी कारखान्याचं काय वाईट केलं, त्यांना काय वाईट बोलायला, त्यांनी कामच चांगलं केलं आहे ना, तो प्रश्नच येत नाही. पण राजकारण प्युअर पक्षीय राजकारण ज्यावेळी होतं त्यावेळेला मात्र काळशाचं राजकारण ज्यावेळी होतं त्यावेळी गडबाजी वाढते. त्यावेळेला मग इकडचा राग तिकडं, तिकडचा राग इकडं, असं कधी पण होऊ शकतं. म्हणून काळे हुशार आहेत. काळे हुशार आहेत. काळे म्हणजे संजयराव काळे साहेब बघा, ज्यावेळी बाजार समिती बघतायत सगळ्याशी चांगलं राहून बाजार समिती चांगल्या प्रकारे चालवायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, ते आता सगळ्यांना समाधान ठेवू शकत नाहीत म्हणून काही लोक त्या विरोधात त्यांचे असतीलही, पण त्यांनी त्यांचा हेतू, त्यांचं काम नेकीने पुढे नेलंय म्हणून त्या पदावरती विराजमान आहेत. इव्हन ते कोणाला न दुखवून ते काम पुढे नेत आहेत. त्यांना स्वप्न पडलं का आमदारकीचं, पडलं असेल एकदा, पण त्यांना कळलं हे नाही मिळालं तर हे पण सगळं जाईल. लिमिटेशन कळतं, त्यांना चौकट समजते. पण आत्ताच्या माहोलमध्ये जर त्या शेरकर साहेबांना जर असं वाटलं की नाही मी आमदार पण होईल, कारखाना पण सांभाळीन, तर तो विचार त्यांनी 10 वेळा. सरकारने आपली चौकट ओळखावी का काय, नेमकं काय नाही, त्यांची कॅपॅसिटी असेल तर आमदार होतील ना ते. पण कारखाना सांभाळताना, आमदारकी सांभाळताना कारखान्याला बाकीचे जे काही लोक आहेत विरोधक, जे काही निवडणूक हारतील ते पुन्हा त्रास देतील का नाही देणार, हा प्रश्न आहे ना. परत ते काही संत नाहीत की बाबा नाही जाऊ दे तू आता हे कर ते कर. राजकारणात एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. त्याच्यामध्ये काय राजकारणात पडले का टीका टिप्पणी सगळं मागचं पुढचं निघणार. सगळं जे काय कुठाने असतील एकमेकाचे ते राजकारणात निवडणुकीत ते निघतं. आणि मग याने म्हणायचं माझं याच्याविषयी एवढं भांडवल आहे, ह्याचं एवढं माझ्याकडे भांडवल आहे, मग ते सुरू होईल सगळं. मग ते सुरू झाल्यावर ते थांबत नाही परत. ही वस्तुस्थिती आहे. याचा विचार साकल्यानं खासदार साहेबांनी, शेतकऱ्यांनी हे करावा. तालुक्याची घडी विस्कटू देऊ नये. सहकार कोणा ताब्यात ठेवावा, कारखाना कोणा ताब्यात ठेवावा, खासदारकी कोणाकडे असावी, आमदारकी कोणाकडे असावी. याच्यामध्ये जर काही डिफॉर्मेशन्स जर झाले आणि त्याचे परिणाम तालुक्याच्या राजकारणात होणार असतील तर तालुक्याची बैठक मोडणार असेल तर हा विचार 100% व्हायला हवा. बेनकेंनी कधीही बाजार समितीवर लक्ष केंद्रित केलं नाही. बेनकेंनी कधीही राजकारणाकडं कारखाना म्हणून पाहिलं नाही. पण म्हणून त्यांना हलक्यामध्ये घेऊन त्यांना आता आपण घरचा रस्ता दाखवू असं म्हणून जर कोणी नवीन नवीन प्रयोग करणार असेल ते पण तेवढे सोपे नाहीत, हे पण समजलं पाहिजे. आणि पवारांना जेवढे बेनके जवळचे आहेत तेवढे जवळचे सोनवणे आहेत का? आता कोणाच्या नथीतून कोणाला इशारा. फॅक्ट इज फॅक्ट. हे काही ताकलतो गाडगला पाहिजे बस नाही. वाणी साहेब आपल्या सोबत होते विजयराव कुऱ्हाडे, त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपली मतं मांडलेली आहेत. ते आज प्रामाणिकपणे शरदचंद्र पवार यांच्या सोबत आहेत. जुन्नर तालुक्याचे आमदार त्यांचे मित्र आहेत. ही मैत्री कायम राहणार आहेत. खासदार आणि त्यांच्यामध्ये जरी मधल्या काळात काही स्पार्किंग झालं असलं तर ते माझे नेते आहेत. ते मला काही गोष्टीवर बोलू शकतात. आज जुन्नर तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार व्हायला हवा, त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. सत्यशील शेरकर यांना उमेदवारी द्यायची असेल तर ती काँग्रेसला सोडावी, पक्षामध्ये कोणाला घेऊन उमेदवारी देऊ नये. आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला हे उमेदवारी कोणाला द्यायची, कुठल्या घटक पक्षाला द्यायची, तो निर्णय पक्ष नेतृत्वाने लवकर घ्यावा, अशा प्रकारची मतं त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहेत. प्रेक्षको, विजयराव कुऱ्हाडे एका पक्षाचे जरी कार्यकर्ते असले, पदाधिकारी असले तरी ते आपली मतं स्पष्टपणे मांडतात. भले एखाद्याला राग येऊ की कोणाला बरोबर वाटू. विजयराव, आपण स्टुडिओमध्ये आलात, मन मोकळी चर्चा केली,
आपल्याला मनापासून धन्यवाद. थँक्यू आणि साहेब, थँक्यू. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.